नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्य परिवहन महामंडळाकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली। एसटी स्थानक आगारात बसची वाट पाहत ताट काढत बसण्यापेक्षा प्रवाशांना आता मोबाईलवरच त्यांना अपेक्षित एसटी कुठे पोहोचली आहे हे कळणार आहे। त्यानुसार त्यांना प्रवासाचे नियोजन करता येणार आहे। ही सुविधा सुरू करताना महामंडळाने ॲपचे ही नावही बदलण्याचा निर्णय घेतला आहे। लवकरच एसटीचे मोबाईल ॲप आपली एसटी या नावाने उपलब्ध होणार आहे। दसऱ्याच्या दिवशी पुण्यातील कोथरूड परिसरात असणाऱ्या जय भवानी नगर येथे मुलाने जन्मदात्या बापाचा चाकूने वार करून खून केला। खून झालेल्या पित्याचे नाव तानाजी पायगुडे असे आहे। या प्रकरणी आरोपी मुलगा सचिन तानाजी पायगुडे याला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे। दसऱ्याच्या दिवशी साधारण दुपारी 12 वाजताच्या सुमारास आरोपी मुलगा सचिन हा आपल्या घरात माळ्यावर टीव्ही पाहत बसला होता। याच वेळी मयत पिता तानाजी याने सचिनला आवाज दिला, तो टीव्ही बंद कर आणि माझ्या डोळ्यात ड्रॉप टाक असं तानाजी यांनी सचिनला सांगितलं। या किरकोळ कारणावरून बाप आणि मुलगा यांच्यात कडाक्याचे भांडण झाले। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिची निर्घुण हत्या केली। त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे गुरुवारी रात्री 11 ते पहाटे 5:30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली। पत्नीच्या डोक्यावर रॉडने वार करून पतीने तिच्या गळ्यावर खुरप्याने सपासप वार केले। मुंबईच्या बोरीवली भागात आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे। 2 मसाज करणाऱ्यांनी एका 63 वर्षीय वकिलाला लक्ष्य बनवले। या लोकांनी वकिलाचा मसाज दरम्यान न्यूड व्हिडिओ बनवून त्याच्याकडून 50,000 रुपये वसूल केले आणि नंतर 6 लाख रुपयांची आणखी मागणी केली। मात्र पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे आणि या प्रकरणात तपास सुरू आहे। ट्रॅक्टर धुण्यासाठी खदानीत गेलेल्या 4 मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। ही हृदयद्रावक घटना गंगापूर तालुक्यातील लिंबे जडगाव येथे गुरुवारी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास घडली। इरफान इसाक शेख, इम्रान इसाक शेख, जैन हयात पठाण व व्यंकटेश उर्फ गौरव दत्तू तारक अशी मृतांची नावे आहेत। मयतांमध्ये 2 सखे भाऊ व 1 आते भाऊ असे एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे। पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्यासह दोघांविरोधात खंडणी तसेच एकाचा जमिनीचा बेकायदा ताबा घेतल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जमिनीचा बेकायदा ताबा घेतल्यानंतर 5,40,00,000 रुपयांचे भाडे खंडणी स्वरूपात उकळण्यात आले। तसेच तक्रारदाराकडे जमिनीच्या नियोजित विकसनासाठी 1,80,00,000 रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणाबाबत भाष्य केले होते। मराठा समाजाला आरक्षण दिलं, आम्हाला आनंद आहे, पण काहींना आरक्षणाच्या आडून ओबीसीतून आरक्षण घ्यायचंय असं धनंजय मुंडेंनी म्हटलं होतं। यावरून मनोज जरांगेंनी धनंजय मुंडे यांना मोठा इशारा दिला आहे। माझ्या नादी लागू नका, शहाणपणा करायचा नाही, अन्यथा राजकारणातील तुमचं नामोनिशान मिटून जाईल अशा शब्दात मनोज जरांगेंनी टीका केली। तसेच धनंजय मुंडेंमुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला आहे। मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर कोदवली येथे एका महिलेला कारमध्ये बसवून तिला लुटण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। कार चालकाने या महिलेच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारल्याने ती गंभीर जखमी झाली आहे। या प्रकरणी राजापूर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून त्या कार चालकाचा पोलीस शोध घेत आहेत। ही घटना गुरुवारी सायंकाळी उशिरा घडली। राज्यात अधिकाधिक उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणून 1 लाख कोटी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग विभागाला चांगलेच कामाला लावले आहे। गुंतवणूकदारांसाठी विविध धोरणांच्या माध्यमातून सवलतींचा गालीचा टाकण्याचा मुख्यमंत्र्यांनी आपले गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागार कौस्तुभ धावसे यांच्यावर आता उद्योग विभागाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे। त्यासाठी उद्योग विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गठीत समितीमध्ये धावसे यांनी स्थान देण्यात आले आहे।
काही दिवसांपूर्वी माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटी तसेच पॉलिट ब्युरो सदस्य आणि अत्यंत वरिष्ठ नक्षल कमांडर मलोजुला वेणुगोपाल उर्फ सोनू उर्फ भूपती यांनी एक पत्रक काढलं होतं। यात माओवाद्यांनी त्वरित आपले शस्त्र खाली ठेवून सरकार सोबत शस्त्रबंदी जाहीर करावी आणि शांतता वार्ता करावी असा प्रस्ताव मांडला होता। त्याच्या काही दिवसानंतरच माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या इतर सदस्यांच्या वतीने पत्रक काढत प्रस्ताव फेटाळून लावला। तसेच शस्त्रबंदी आणि शांतता वार्ताचा सोनूचा प्रस्ताव त्याच्या वैयक्तिक प्रस्ताव असल्याचे सांगत माओवाद्यांच्या संघटनेत सोनू एकटा पडल्याचे संकेत दिले होते। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।